तुम्ही सगळेजण मजेत ना? आम्ही पण मजेत. तर आज आम्ही आलोय सकाळी सकाळी घरचं काम आवरून. म्हटलं चला आज मेथी टाकून घेऊ. काढून घ्या बरं का. ए दाताळणार राळू का? दाताळण कुठं राहता येत असतं का? पंजनात राळू का? मग का बरं दाताळण का म्हणू नको? दाताळण चांगलं नाही जमत, पंजान चांगलं होतं. मस्त वीज पडत आहे बरं का. मग अहो हाडाची शेतकरी आहे मी, काय काढायची काय नावाला नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला नेमकं? जास्त नुसतं म्हणायला नाहीये का बा मी शेतकरी आहे. शेतातली सगळे कामं बी जमले पाहिजे माणसाला. नाही तर आताची पिढी आहे शेती लागती पण शेतकरी नवरा नको. नवरा पाहिजे नोकरीवाला. काय करते नोकरीवाला लोकांच्या हाताखाली काम करून. हे पहा बरं, आता मला कटाळा आला तर आता काम करून घरी जाईन मी, बंद करून काम. हा ना. मग हम हमारे मालिक हम खुद आहे. शेतकऱ्यासारखी आईश कोणाला नाही, कोणाची नाही. पण काय ज्याला कळलं त्यालाच कळलंय. ज्याला कळलं त्याला कळलं. उद्या जर मी दिल नाही भाव भेटला मग गायला घालायची, गाय दूध देते ना. हा त्याच्यात बसायचा. अहो असं लोड घेतल्यावर कसं जगायचं, कसं लोड घ्यायला लय गोष्टी आहेत पण आनंद आपल्या हातात आहे. आपल्याला आनंद कशात मानायचा आहे? मेथी आनंद नाही, पौष्टिक आहे. समाधान. समाधान आहे, आनंद पण आहे ना. आता समजा पौष्टिक आहे मेथी, जसं आपण खातो औषधी ती तिच्यामध्ये जीवनसत्व चांगले राहते. नाही मेथी भाव घातला आपल्या गायला घालू, गायला जीवनसत्व भेटत ना. तेवढेच 4 दिवस गाय जास्त दूध देते. खरंय खोट आहे? व्यवस्थित पाहावं लागत. आई तर काही भेटत नाही. मस्त भारी बी पडत आहे बरं का. मग घास टाकता येतो का ग तुला? शिकायचंय असंच टाकीते पण आहे ना तो थोडा याने टाकवला जातं. कसं जड बी लगेच पडत खाली. आता काही जण म्हणतो ते मेथी पेरायला पाहिजे होती तुम्ही. आता मी ती पेरलं, मी तुम्हाला मागाशी नाही म्हणलं का हो? ती सरळ याच्यात पडत, मध्ये गॅप बराच राहतो, जवळपास एवढा गॅप राहतो. मग त्याच्यामुळे ते आपलं आपलं असं बरं आहे. माझ्या तर डोक्यातच नाही बसत भाऊ पेरेल. 1-2 ठिकाणी पाहिली होती पेरेल, ते लई मला नाही वाटत जादा निघत असं. मग तुम्हाला ते गॅप मध्ये राहतो ना. मला ना घास टाकायचं शिकायचं आहे. का बरं माहिती? घासाचं बी असंच टाकी त्या, पण ते असं इथं टाकलं का ते तिकडं उडतं. तो अंडा बी आता कांद्याचं बी कांद्याचं बी नाही ना अजून हे करायला नाही, मी टाकेल नाही. ह्या गोष्टी मला नानांकडून शिकायचे. आता काय सध्या नाना म्हणतो ते मी आता टाकायला, म्हणलं घरात बसा आता तुम्ही, आम्ही टाकीतो बरोबर. नाना म्हणले बरं बुवा. मग काय दादूच झोपी लावलंय.